नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड आणि प्राध्यापक नांगरे सुरेश शंकर, विषय भूगोल. पाठीमागील तासामध्ये आपण भूसंकलनाविषयी माहिती पाहिली. प्रकरण 2 जे आहे त्या 2मध्ये भूसंकलन जे आहे त्या भूसंकलनाविषयी माहिती पाहिली होती. त्यामध्ये मालेगावची दुर्घटना जी आहे, दुर्घटनेची कारणं जी आहेत त्याची उपग्रहीय प्रतिमा पाहिली होती आपण. त्याद्वारे त्या ठिकाणी आपण म्हणजे ही घटना का घडली त्याची 4 कारणं पाहिली. त्यामध्ये पहिलं होतं भू उठाव आणि उतार. डोंगराळ भाग आहे, उतार असेल तर त्या ठिकाणी ती घटना घडते. गुरुत्व बल, कोणताही पदार्थ खाली खेचण्याचं काम केलं जातं, आणि पाणी, आणि चौथा एक कमकुवत पदार्थ आणि संरचना, अशी त्याची आपण काल परवा माहिती घेतली. त्यानंतर पेज नंबर 23वरती जरा प्रयत्न करा असा एक भाग आहे. त्यामध्ये एक आकृती काढल्या आणि त्या आकृतीद्वारे नावं दिले आहे. त्याद्वारे काय करू त्याची माहिती जी आहे ती माहिती आपण घेण्याचं काम करत आहे. आता काय आकृती आहे, खालील आकृतीचा अभ्यास करा. खालील आकृतीचा अभ्यास करा. यामध्ये पदार्थ प्रवाहाचा वेग व पदार्थातील आर्द्रतेचे प्रमाण दाखवले आहे. सूचीचे नीट वाचन करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. सूची दिली इथं खाली, त्या सूचीमध्ये आपण इथं काय केले त्याचे नाव दिले. त्यामध्ये क्रमांक 1ला आहे सरक प्रक्रिया आहे, 2 आहे घसर प्रक्रिया, 3री आहे कोसळणे, 4थी आहे वहन, असं भाग दिलं. आता त्यामध्ये याचा संबंध जो आहे तो संबंध आकृतीमध्ये काय केला आहे, पदार्थाचा प्रवाहाचा वेग, प्रवाह कसा पदार्थ वाहतो, आणि त्यामध्ये असणारं उतार, आणि त्याने बारकाईने पाहिलं आपण पदार्थ आर्द्रतेचे प्रमाण याचा विचार काय करतो आपण, त्याने त्याची माहिती याचं काम करतो. इथं ब आकडा आहे, अ आकडा आहे, क आहे, ड. ब मध्ये मंद उतार आहे, इथं मंद उतार. अ जर पाहिलं आपण जलद अशा प्रकारचं इथं आखलेलं आहे, आणि यामध्ये जलद गतीनं उतार दाखवण्याचं काम केलं. इथं कला शुष्क हवामान आहे आणि डला आहे ओलं हवामान. शुष्क आहे आणि ओलसर अशा प्रकारचं हवामान दिसून येतं. आता आपण हे जर आकृत्या अ ब क ड असे 4 पॉईंट पाहिले, 1 2 3 4 हे जे आकडे बघितले त्याचा आणि याचा संबंध लावून खालील प्रश्नाचे उत्तर देण्याचं काम करतो. आता त्यामध्ये सरक प्रक्रिया जर पाहिली, सरकण्याची, एखादा पदार्थ जो आहे तो पदार्थ उतारून खाली सरकतोय, म्हणजे उतार मंद असेल तर उतार मंद असेल तर त्यावेळेस तो पदार्थ काय होतो, हळूहळू हा खाली सरकतो. हा कालखंड जर बघितला आपण तर त्याला कित्येक वर्ष हा कालखंड लागतो. एखादी भूसंकलनाची क्रिया घडत असताना तो पदार्थ खाली येण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रकारचा कालखंड जो आहे तो कालखंड लागतो. त्यानंतर ही सरकण्याची क्रिया घडते. आता त्याच्या पुढे घसरणं, हळूहळू सरकलं की एखादा पदार्थ जो आहे तो पदार्थ वेगाने खाली घसरतो, आणि त्यामुळं घसरण ही प्रक्रिया आहे ती घसरण ही प्रक्रिया होत असते. हळूहळू सरकतोय, नंतर घसरतोय. पुढची अवस्था पाहिली पण सरकण्याची पुढची स्टेप जर पाहिली आपण, घसरण्याची आहे. सरकणं हळूहळू प्रक्रिया आहे, थोडा इथं वेग वाढतो घसरण्यामध्ये. आणि 3रा प्रकार कोसळतो. एखादा पदार्थ पटकन खाली कोसळतोय आणि तो काय होतोय, तुटतो आणि कोसळतो. हा एक क्रमांक, 3रा क्रमांक दाखवला. उतार इथं जास्त आहे, पहिल्यांदा उतार मंद आहे त्यामुळे सरकणे एक प्रक्रिया झाली. उतार वाढला, उतार वाढल्यावर काय झालं, त्या ठिकाणी तो पदार्थ कोसळला, हवामान इत्यादी हे दाखवण्याचं काम केलं. आणि वहन जे आहे ती वहन प्रक्रिया प्रामुख्यानं त्या पदार्थाला पुढं सरकतोय, घसरतोय, कोसळतोय आणि त्याला गती प्राप्त होते. असा हा वहन हा एक भाग दाखवला. आता जिथं क वातावरण शुष्क हवामान आहे अशा शुष्क कोरड्यामय ठिकाणी ह्या 3 प्रक्रियाच्या मंद होतील. त्यांचं कार्य जर बघितलं आपण, सरकणं प्रक्रिया मंद असेल, वहन प्रक्रिया मंद असेल, त्यानंतर कोसळणं प्रक्रिया मंद असेल, आणि त्याच्या घसर प्रक्रियाच्या मंद असेल. म्हणजे हवामान शुष्क असेल, कोणताही पदार्थ जर पाहिला आपण तर शुष्क असेल, कोरडा असेल तर त्याचं घसरण्याची प्रक्रिया कमी होते, वजन कमी होतं, आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाहिलं आपण ती प्रक्रिया काय होते, त्याचं वेग जो आहे तो वेग कमी होत असतो. यावेळेस ओलसर भाग असेल, एखादा पदार्थ ओला झाला त्याचं वजन वाढतं, वजन वाढल्यानंतर त्या ठिकाणी घर्षण प्रक्रिया कमी होते, आणि त्यामुळं तो पदार्थ काय होतो, चटकन खाली घसरतो, आणि त्या ठिकाणी तो पाहिला आपण त्याला गती जी आहे ती गती वेगाने येत असते. आपण एखादं उदाहरण घेतलं गाडीचं, आपण गाडीमध्ये वंगण टाकतो चाकाला, मग घर्षण कार्य कमी व्हावं
ओलसरपणा आल्यावर त्या ठिकाणी बेरिंगमध्ये काय होतं त्या ठिकाणी त्याला ऑइल होतं आणि तो पदार्थ जो आहे तो वेगानं पुढं सरकतो, म्हणजे गती जी आहे ते गती वाढते. म्हणजे उतार वाढला की वेग वाढतो, सरक प्रक्रिया वाढते, घसर वाढतो, वहन वाढतं, कोसळण्याची प्रक्रिया वाढते. आणि शुष्क जलद अशा प्रकारचा उतार असेल तर तिथं काय होतं, हा गती वेगानं वाढते, चांगल्याच काम केलं. हा त्या दोन्हीमधला फरक इथं आपल्याला सांगता येईल. याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे त्याच्या खाली एक 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, हवा जर शुष्क असेल तर काय होईल? हवा शुष्क असेल तर उतार मंद असेल. उतार मंद असल्यामुळं या ज्या 4 प्रक्रिया ज्या आहेत त्या 4 प्रक्रिया अतिशय मंद गतीने होतील. हे त्याचं उत्तर जे आहे म्हणजे कोसळण्याची प्रक्रिया मंद होईल, घसरण्याची प्रक्रिया मंद होईल, वहन प्रक्रिया मंद होईल, सकलन प्रक्रिया मंद होईल. अशा प्रकारची 4 उदाहरणं इथं आपण देता येतील. हा एक त्यामधला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतं. पुढचा भाग आहे, वाहण्याची स्थिती केव्हा होईल? एखादा पदार्थामध्ये गती कधी होईल, वहन प्रक्रिया कधी होईल? तर पदार्थ ओला झाला, उतार जास्त असेल, ओला पदार्थ असेल, उतार जास्त असेल तर 4 नंबरमध्ये वहन प्रक्रिया होती. ओला पदार्थ आहे, उतार जास्त असेल तर तो पदार्थ जे आहे त्या पदार्थाला वहन प्रक्रिया जी आहे ती वहन प्रक्रिया होण्याचं काम किंवा कार्य होतं. या दृष्टीने हा एक भाग असेल. कोणत्या स्थितीत सरक होईल? मंद उतार असेल तर त्या ठिकाणी सरक प्रक्रिया, एखादा पदार्थ सरकतोय, उतार मंद असेल तर पदार्थ सरकण्याची प्रक्रिया होत असते. हे आपण ब मध्ये दाखवले. म्हणजे उतार मंद असेल तर त्या ठिकाणी ही सरकण्याची प्रक्रिया घडते, हे दाखवण्याचं काम केलं. पुढचा, विस्तृत झिजेवर परिणाम करणारे घटक कुठले आहेत? जगामधला नैसर्गिक कारक आहेत. या नैसर्गिक कारकामुळं झीज, घर्षण, एखाद्या वस्तू मोडतोड होते. त्यामध्ये पाणी, त्या हवा, उतार, हे भूकंप, कोरडापणा, शुष्कपणा, हे सगळे घटक जर पाहिले आपण तर त्यामध्ये प्रामुख्यानं या 4 ते 5 घटकांचा झीज प्रक्रिया जी आहे त्या झीज प्रक्रियेवरती हे परिणाम करणे मुख्यतः 4 घटक आपल्याला सांगता येतात. हा एक भाग असतो. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण करा असा एक भाग आहे. पेज नंबर 23वरती भौगोलिक स्पष्टीकरण द्या असा एक भाग आहे. त्यामध्ये विस्तृत झीज 4 मुख्य कारण होते. तर कोणताही पदार्थ पाहिला आपण तर कोणत्याही प्रकार पदार्थ झीज आहे ती झीज 4 कारणांमध्ये. त्यामध्ये पहिला आहे कोसळणे, वहन, सकलन, सरक. या 4 प्रक्रिया ज्या आहेत त्या 4 प्रक्रियेमुळं कोणत्याही पदार्थाची झीज जी आहे ती झीज होत असते. आता कोसळतोय, एखादा पदार्थ वरून खाली पडला, कड्यावरून खाली पडला तर पडल्यामुळं त्या ठिकाणी तो तुटतो, फुटतो आणि त्यात झीज होते, त्याचे तुकडे होते. उदाहरण घेत आहे, समजा आपण एखादा काचेचा ग्लास घेतला आणि त्या काचेचा ग्लास आपण वरून खाली सोडला तर गुरुत्वबलामुळे तो खाली पडतो, पडल्यानंतर त्याचे तुकडे होतील, फुटे. अखंड ग्लास काय झाली, फुटण्याचं काम झालं. पण कोसळण्यामुळं त्या ठिकाणी झीज जी आहे त्या एखाद्या वस्तू झीज आघात होतो. समजा आपण एखादी लाकडी वस्तू सोडली किंवा आपण दुसरा एखादा पदार्थ सोडला खाली तर त्या ठिकाणी जमिनीवर पडतो, जमिनीला आघात होतो, प्लस जमिनीवर त्याच्या अगोदर तो पदार्थाला आघात होतो. कोसळल्यामुळं त्या ठिकाणी झीज आहे ती झीज होते. हा एक त्यामधला मुद्दा आपला पहिला सांगता येईल. नंबर दुसरा आहे वहन. एखादा पदार्थ हळूहळू वहन होते, जी वहन क्रिया वाहतोय. समजा आपण एखादी पाण्यामध्ये वस्तू टाकली, पाण्यात दगड, गोटे, माती अनेक असे असंख्य लहान मोठे पदार्थ असतात. पाण्याच्या गतीमुळं ते पदार्थ वाहून जातं. वारा असेल, पाणी असेल, वारा आहे, पाणी आहे, ही नदी आहे, मानव आहे, यांच्या कार्यामुळं एखादा पदार्थाचं वहन होतं. नैसर्गिक कारणामुळं हे सगळ्या पदार्थ वहन होतं. वहन झाल्यामुळं त्याचं घर्षण जमिनीवर, एखादा पदार्थ असा फुटून निघाला, वाद घ्यायला पण वहन चाललेलं आणि त्यामुळं त्याला गती प्राप्त होते. गती प्राप्त तो त्याचं घर्षण होतं. त्यामुळं घर्षण कार्यामुळं जास्त वहन झाल्यामुळं त्याची झीज होते. एक देत आहे उदाहरण देत आहे. आपण जर एखाद्या बॉल बेरिंगचं उदाहरण घेतलं, सतत चाकांचं फिरण्याची गती असते आणि त्या गतीमुळं त्यामधल्या बॉल बेरिंगचं काय होतं, वहन होतं आणि त्यामुळं तो घर्षण होऊन त्या ठिकाणी ते बॉल बेरिंग निकाम होतात. हे एक उदाहरण आपण देता येईल. हा एक भाग असेल. आता पुढचा आहे त्यामधलं सकलन. हा एक त्यामधला पुढचा भाग आहे. आता सकलन जर माहिती घेतली आपण तर जेव्हा मातीचा काही भाग किंवा खडक अचानकपणे उतारावरून खाली येतात तेव्हा सकलन घडतं. म्हणजे मातीचा एखादा भाग किंवा खडक अचानक खाली येतो
त्याला काय म्हणतो भूस्खलन म्हणतो आपण त्याला. मायान दुर्घटना पाहिली आपण. भूस्खलन होत असतं म्हणजे अचानक कारण नैसर्गिक कारणामुळं मातीचा एखादा भाग असेल, मातीचा एखादा भाग किंवा काही खडक अचानकपणे खाली पडतात, त्याला काय म्हणतो भूस्खलन असं म्हणतो. सकलन कोसळणं, पडण्यास क्रिया म्हणतो त्याला आपण. कोसळणे किंवा पडणे क्रिया म्हणतो. हा एक भाग त्यामधला आपल्याला सांगता येईल किंवा त्याची माहिती घेता येईल. सकलन हा एक भाग आपल्याला सांगता येईल. आपण बऱ्याच वेळा पाहत असतो डोंगराळ भागामध्ये डोंगर कपाऱ्याखाली एकदम कोसळतात, पडतात, सकलन होतं म्हणजे तुटतात. त्यामध्ये ऊन वारा पावसाचा परिणाम होतो आणि कड्या कपाऱ्या सुटून खाली पडतात, त्याला कोसळणं ही प्रक्रिया म्हणतो आपण. हा एक भाग त्यामधला असेल. सकलन हा एक भाग असेल. पुढचा आहे सरक. आता सरक ही एक प्रक्रिया जर पाहिली आपण अतिशय मंद आहे. सरक ही प्रक्रिया अतिशय मंद आहे, विस्तृत हालचाल आहे. ही प्रक्रिया काही वर्षे किंवा काही शतकापर्यंत चालू शकते. म्हणजे ह्या कोसळणे जलद प्रक्रिया आहे, वन मंद गतीनं आहे, सकलन प्रक्रिया जलद आहे. परंतु ही जर पाहिली मंद गतीनं होणारी काय प्रामुख्यानं एक प्रक्रिया आहे. अतिशय मंद गतीनं हे सरक होत असतं. मुंगीच्या पावलापेक्षा, मुंगीच्या गतीपेक्षा याची प्रक्रिया अतिशय मंद दिसत नाही. कित्येक वर्ष लागेल. एखादा भूखंड जो आहे तो एखादा भूखंड खाली येण्यासाठी कित्येक वर्षपर्यंतचा कालखंड लागतो आणि त्यानंतर मग तो भाग जो आहे तो खाली सरकतो, खाली येतो, हळूहळू खाली येतो. दिसत नाही पण गती असते त्याला. त्याला आपण सरक प्रक्रिया म्हणतो. या ठिकाणी सरक प्रक्रिया जर पाहिली आपण तर प्रामुख्यानं ही संत प्रक्रिया आहे. हालचालीचे मंद होत असते. यामुळं काही वर्ष, काही शतकापर्यंत हे काम चालू असतं. एखादा भूभाग जो आहे तो खाली येण्याचं काम आपण पाहतो. हिमालय पर्वत उंची वाढत्या, कमी होत्या. प्रत्येक 10 वर्षांना मोजणी उंची मोजल्यानंतर दिसून येते 2 सेंटीमीटर हिमालय पर्वत वाढतो. ही अत्यंत मंद गतीने कार्य आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागातील उभ्या आणि आडव्या कार्य करण्या बलामुळं त्या ठिकाणी तो भाग वर किंवा खाली येतो. तसं सरक प्रक्रिया जी आहे अत्यंत प्रचंड भूआकार जो आहे तो खाली येतो किंवा वर जातो, त्याला काय म्हणतो आपण ही मंद गतीने होणारी प्रक्रिया आहे. हा एक भाग असेल. म्हणजे झीज प्रकाराचे कोसळणे, वहन, सकलन आणि सरक असे त्याचे ते 4 प्रकार जे आहेत ते 4 प्रकार पाडलेले आपण दिसून येतील किंवा त्याची माहिती जी आहे ती माहिती पुढं आपल्याला सांगतील. या दृष्टीनं हा एक भाग येत असेल. आता पुढचा भाग जो आहे त्यामध्ये घर्षण किंवा झीज होण्याची कारणं कुठली, घर्षण किंवा झीज होण्याची कारणं कुठली असतील तो एक भाग असेल. आता घर्षण किंवा झीज जे आहे ती घर्षण किंवा झीज होण्यामागं अनेक कारणं आहेत. त्यामध्ये घर्षण उताराच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा अधिक असेल तर, एखादा खडक असेल, खडकाचं घर्षण हे ठराविक उताराच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर गुरुत्वबलाच्या कार्यामुळं त्या ठिकाणी उताराच्या दिशेमुळं हे घर्षण होतं. एक त्यामधलं पहिलं कारण असतं. मग कोणताही पदार्थ, उंचावरचा कोणताही पदार्थ घेतला आपण तर तो काय होतो, तो खाली येतो असतो. त्यामुळं तिथं घर्षण प्रक्रिया झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रामुख्यानं झीज जी आहे ती झीज होते हे कारण असतं. दुसरं आहे त्यामधलं चिकणमाती किंवा पंकाश्म यांनी बनलेला एखादा भाग असेल तर विस्तृत झीज होते. मातीतले सुटे कण पाणी शोषून घेतात आणि पाण्याच्या या ठिकाणी वजनामुळं तो पदार्थ खाली असतो. म्हणजे सुटे मातीचे कण असतील, पाऊस पडला, पावसामुळं माती ओली झाली आणि त्या ठिकाणी ओली झाल्यामुळे त्याचं वजन वाढलं आणि त्यामुळे तो पदार्थ जो आहे तो पदार्थ खाली येतो. असं उदाहरण हिम नदीच्या पात्राच्या बाजूला जर त्याने माती असेल तर ती माती ओली होते आणि त्यामुळं तिथं विस्तृत झीज जी आहे ती झीज होते. आपण त्यामध्ये सांगता येईल हा एक भाग असेल. त्यानंतर वजन दुसरं कारण आहे. उताराचे भाग घसरण्याचे तिसरे कारण म्हणजे उतारावरील भाग किंवा उतारावरील वजन, उतारावरील बांधकाम, मुसळधार पाऊस यामुळं उतारावरील पदार्थ वजन वाढवू शकते. जंगलतोड आणि अतिरिक्त पाणी मिसळणं यामुळं या ठिकाणी झीज किंवा घसरण होत असते. म्हणजे पाऊस जास्त पडला, उतार तीव्र असेल, जंगल नसतील, त्यानंतर जंगल नसतील, उतार जास्त असेल, बांधकाम नसेल तर जंगलामुळं वनस्पतीच्या मुळामुळं तिथली माती घट्ट धरून ठेवण्याचं काम केलं जातं. पाऊस पडला, पावसाच्या वात्या पाण्याबरोबर ऊन वारा यांच्या कार्यामुळं त्या ठिकाणी तो पदार्थ जो आहे तो पदार्थ काय होतो खाली येत असतो. वजन वाढल्याने पदार्थ काय खाली येतात एक त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येतं. त्याच्या पुढे पाहिलं आपण विस्तृत झीज हवामानावर अवलंबून असते. दमट हवामानात जिथं जंगलयुक्त जलसंपृक्त उतार पटकन ढळू शकतात तेथे सकलनाची शक्यता जास्त असते. हवामान हा घटक जिथं पाऊस जास्त आहे, जिथं हवामान शुष्क आहे, जिथं हवामान ओलसर आहे
अशा भागात जर पाहिलं आपण तर झीज जे आहे किंवा घर्षण जे आहे ते घर्षण जास्त होतं, हे एक उदाहरण घेता येईल. त्यानंतर त्याच्यापुढे उताराच्या स्तरीय मातीतील पाण्याचे प्रमाण हे एक महत्त्वाचा घटक आहे. मातीमध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं की त्या ठिकाणी मातीचं घर्षण कार्य कमी होतं आणि परिणामी विस्तृत झीज होत असते. घर्षण कार्य कमी झालं, वजन वाढलं, माती पाण्यामुळे वंगणाचं कार्य होतं, त्यामुळं झीज जी आहे ती झीज जास्त होते. तर बर्फाळ भागात जर पाहिलं तर बर्फाळ प्रदेशामध्ये हे झीज जे आहे त्या झीजेचं प्रमाण हे सर्वाधिक जास्त असतं. आता वनस्पतीचं प्रमाण जर कमी असेल तर अशा भागात जर पाहिलं तर प्रामुख्यानं त्याही ठिकाणी झीज जी आहे ती झीज जास्त होते. ही उदाहरणं आपल्याला एवढी घेता येत. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे त्यामध्ये झीज उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या ठिकाणी 4-5 प्रकार दिले. त्यामध्ये सरक प्रकार काय आहे, मग सरक हा एक प्रकार दिला आहे. सरक ही संत गती होणारी बल आहे, त्याला वेळ जास्त लागतो. त्याच्याही पुढे पाहिलं आपण तर प्रामुख्यानं सरक जे आहे डोंगराच्या माथ्याकडून हे पायथ्याकडे हा भाग सरकत असतो अतिशय मंद गतीनं. ही प्रक्रिया दिसते हवेत, बऱ्याच वेळा ही प्रक्रिया आपल्याला दिसत नाही. हा एक भाग असतो. पुढचा आहे दरड कोसळणे. हे याचा गती किंवा वेग जो आहे ती गती किंवा वेग हा जास्त असतो. डोंगराळ भागामध्ये बाह्यकारणाच्या कारकाच्या कार्यामुळं जर भाग उघडा असेल तर अचानकपणे तो एखादा भाग कोसळतो, त्याला दरड कोसळणे असं म्हणतो असतो. यामध्ये प्रचंड वेगाने खाली कोसळण्याची प्रक्रिया होत असते. यामध्ये खडकाळ प्रदेश भाग असतो, प्रचंड मोठा गोवा कार्यामध्ये खाली येतो, हा एक भाग असतो. पुढचा आहे पंख प्रवाह. तिसरा आहे पंख प्रवाह, म्हणजे पक्ष्यांच्या पंखाप्रमाणे एखादा भूभाग जो आहे तो भूभाग हा खाली येत असतो. यामध्ये हालचाल संत असते आणि जलद गतीने होत असते. उतारावरील मातीचा पाणी समृद्ध माती जी आहे ती माती पाणी समृद्ध बनते आणि आत झालेली माती काय डोंगराळ भागातून खाली घसरते. हा त्यामधला तिसरा क्रमांक आहे. पुढचा आहे मातलोट क्षेत्र. पुढचा आहे मातलोट क्षेत्र, हा क्रमांक 4 येतो. आता मातलोट क्षेत्र जर पाहिलं आपण जगात उंच पर्वत भागात अल्पाईन पर्वत भाग असेल, हिमनद्यांचा भाग असेल, अशा डोंगराळ भागामध्ये प्रामुख्यानं हा मातलोट प्रक्रिया दिसून येते. अतिशय मंद गतीने एखादा भूभाग खाली येतो. मातीचा ढिगारा जो आहे हा ढिगारा खाली येण्याचं काम होतं, त्याला आपण मातलोट प्रक्रिया असं म्हणत असतो. आणि या ठिकाणी ही गती संत गतीने असते. एका वर्षाला मिलीमीटर किंवा सेंटीमीटरपर्यंत हा भाग खाली येतो. 1 वर्षामध्ये 1 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटर भाग खाली येतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी झीज किंवा घर्षण जे आहे ते झीज किंवा घर्षण हे कार्य होत असतं. पुढचं आहे भूस्खलन. उतार तीव्र असेल, जर उतार तीव्र असेल तर डोंगराळ प्रदेशामध्ये उंचावरचा एखादा भला मोठा भूभाग जो आहे हा भूभाग अतिशय वेगाने खाली येतो. त्यामुळे माती, डबर, दगड, खडक यांचं प्रमाण असतं आणि त्या ठिकाणी तो अचानकपणे उताराच्या दिशेने खाली सरकतो, त्याला आपण भूस्खलन असं म्हणतो. त्याचं उदाहरण घेतलं माळीण, ही दुर्घटना पाहिली आपण तर माळीण या दुर्घटनेमध्ये भूस्खलन झाल्यामुळं पूर्ण गावच्या गावातमध्ये गाडले गेलं, हे त्याचं उदाहरण घेतलं. आणि शेवटचा भाग यातला आहे अपक्षरण म्हणजे काय, हा एक भाग आहे. आता अपक्षरण जर पाहिलं आपण तर ही एक पूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. ही एक अनाच्छादनाची प्रक्रिया आहे. यामध्ये मोठे खडक घर्षणामुळे तुटून लहान होण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. म्हणजे बऱ्याच मोठ्या खडकाचे मोठे खडक जे आहेत ते मोठे खडक तुटून त्याचे तुकडे होण्याची प्रक्रिया म्हणजे काय, अपक्षरण ही प्रक्रिया असते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. डोंगराळ भागामध्ये पाहिलं आपण तर गुरुत्वबल, उतार यांच्या कार्यामुळं, उष्ण तापमान दाब यांच्या कार्यामुळं, उभ्या आणि आडव्या दिशेच्या कार्यामुळं प्रामुख्यानं त्या ठिकाणी ही प्रक्रिया होत असते. नदी आपल्या प्रवाहमार्गामध्ये, हिमनदी आपल्या प्रवाहमार्गामध्ये वारा असेल किंवा अन्य जैविक घटक असेल यांच्या कार्यामुळं त्या अपक्षरण प्रक्रिया घडत असते. बराच मोठा खडक जो आहे तो खडक फुटून त्याचे लहान लहान तुकडे होण्याचं काम होत, त्याला त्या ठिकाणी ही प्रक्रिया असेल. इथं आपलं हे प्रकरण जे आहे ते प्रकरण क्रमांक 2 संपलेला प्लस. धन्यवाद सर. कुठलं मला माहिती नाही.